नाशिकच्या ओझरमध्ये बांधकाम व्यावसायिकांच्या घरी ईडीचं पथक दाखल। अशोक खराच्या संबंधित जमिनीच्या व्यवहारांची ईडीकडनं चौकशी सुरू। अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप प्रकरणी बच्चू कडूंना कोर्टाचा दिलासा। जात मुचलक्यावर बच्चू कडूंना अटकपूर्व जामीन। भारतामध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याचा अंदाज। हवामान विभागाकडनं सरासरीच्या 92% पाऊस पडेल असा अंदाज। भेसळयुक्त मँगो पल्पचं रॅकेट उद्ध्वस्त। मावळ आणि खेडमध्ये एफडीएची धडक कारवाई। 2,23,000चा साठा जप्त। यवतमाळच्या आर्णीतील कोमटी शेत शिवारामध्ये अघोरी कृत्याचा प्रकार उघडकीला। घटनास्थळी जादूटोण्याच्या विधीसाठी वापरण्यात येणारं साहित्य आढळल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।